राज्यामध्ये मामाच्या चुकीला माफी नाही हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम मामा 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 बोल ग. बातम्या देणारी दिसते स्वतः यु नो. बातम्या देतात ना एबीपी माझाला. काय म्हणतेस ज्ञानदा? थँक्यू सो मच. तुम्ही आज सगळे इकडे एवढ्या खूप आग्रहाच्या आमच्या निमंत्रणाला मान देऊन आणि खूप घाई गडबडीत आम्ही सगळ्यांना बोलवलंय. तुम्ही सगळे सासू सुना उट्ट्यांसाठी धाक आणि आयांना दरारा. गब्बर सुद्धा मामांसमोर होईल गोरा मोरा. थोडी सुद्धा मिस्टेक बिस्टेक इथे चालत नाही. राज्यामध्ये मामांच्या चुकीला माफी नाही. मामा हरे कृष्ण हरे राम मामा हरे कृष्ण हरे राम मामा मामा मामा. शिस्त म्हणजे शिस्त. हरे राम 25 नोव्हेंबर पासून रात्री 8:30 वाजता कलर्स मराठीवर. hours later. सो फायनली मी आत्ता आमच्या सिरियलची फर्स्ट टेलिकास्ट पार्टी होती ती करून मी घरी आले आणि खरंच खूप मजा आली त्या पार्टीमध्ये. आम्ही सगळे कलाकार भेटलो, टेक्निशियन्स होते, निवेदिता मॅमला भेटण्याची आज संधी मिळाली. त्यामुळे खरंच खूप मजा आली. मामांसोबत खूप वेळ मला घालवायला मिळाला. खूप गप्पा मारल्या, कारण इतर वेळेस शूटच्या वेळेस आम्ही सीन आणि ह्याच्याबद्दल बोलत असतो, पण आज सगळेच फ्री होते, त्यामुळे वेगळ्या विषयांवरती सुद्धा गप्पा झाल्या. खरंच खूप मजा आली. आणि अर्थात तुम्ही सगळ्यांनी सिरियल बघितलीच असेल. पहिला टेलिकास्ट 25 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे आणि त्या सिरियलमध्ये मी शेफाली नावाचं कॅरेक्टर करते. तुम्ही पण आमची सिरियल नक्की बघा. मी तर आता तुम्हाला रोज सिरियलमधून भेटत राहीलच, पण माझा एक्सपिरियन्स मला सांगायला आवडेल, कारण ह्या सिरियलमध्ये अशोक मामा आहेत आणि जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की माझं या सिरियलसाठी कास्टिंग झालं आहे, त्या दिवशी मी खरंच मला शॉक होता हा. कारण ज्या व्यक्तीला लहानपणापासून ज्यांचं काम बघत मोठं झालेलं असतो त्यांच्याबरोबर काम करण्याचं म्हणजे हे स्वप्नच असतं प्रत्येक कलाकाराचं, आणि त्यांच्यासोबत मला काम करायला मिळणार आहे हा जे धक्का पण होता आणि हा आनंद पण होता खरं तर माझ्यासाठी. आणि आता ते प्रत्यक्षात होतंय, मी त्यांच्याबरोबर रोज शूट करतेय, हे भारी आहे माझ्यासाठी. नाही, मी पहिल्या दिवशी जेव्हा सेटवर जात होते तेव्हा मी खूप घाबरले होते. म्हणजे
सिरियल केलेल्या आहेत, पण एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर काम करायचं आहे. त्यांचे मी इंटरव्ह्यूज मी खूप बघितलेले आहेत किंवा त्यांचं काम बघितलं आहे. ते कसे असतील, सेटवर ते कशा पद्धतीने काम करतील, या सगळ्याचं दडपण होतं खरं तर. पण सेटवर गेले, आमचे दिग्दर्शक केदार सर होते, त्यांना मी सांगितलं मला जाम भीती वाटते, पण ते म्हणले काही नाही, होईल, तू करशील. आणि मामांसोबतच माझा पहिला सीन, माझी एंट्रीचा सीन होता. मामांना मी फक्त एवढंच म्हणाले, त्यांच्या पाया पडले, त्यांना म्हटलं की जर माझ्याकडून काही चूक झाली तर प्लीज मला माफ करा. आणि मी त्यांच्या पाया पडून मी सुरुवात केली. आणि नंतर ते होत गेलं, छान झालं काम. नंतर ते म्हणाले उगाचच तू मला घाबरवत होतीस का, म्हणजे असंही ते म्हणले. पण त्यांनी ते वातावरण मोकळं करण्याचा प्रयत्न केला आणि एकदम छान फ्रेंडली सगळं वातावरण आहे. ते एवढे मोठे असून सुद्धा अजिबात असं वातावरण काही गंभीर वगैरे अजिबात नाही. जेव्हा शॉर्ट कट होतो तेव्हा ते तितकेच मिश्किलही आहेत, गमती जमती करतात, खूप छान गप्पाही मारतात. आता तर अर्थात आम्ही आता रोज काम करतो, त्यामुळे एक छान ट्युनिंगही झालेलं आहे. म्हणजे रोज डब्यात काय आणलंयस तू वगैरे हेही विचार, इतकं ते छान आहेत. म्हणजे जे आधी ते दडपण होतं माझ्यावर की त्यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं, कसं होईल काय होईल, पण छान वाटतंय आता मला त्यांच्याबरोबर काम करता येतंय. आता बघू, हळूहळू जसे जसे सीन येतील ते तुम्हालाही बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही आमची सिरियल ही रोज बघायची आहे. कलर्स मराठीवरती रोज रात्री 8:30 वाजता लागणार आहे अशोक मामा. नक्की बघा आमची सिरियल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तेव्हा माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.